नमस्कार, विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील नवीन व्हिडिओची माहिती प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं. नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनाम्. भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपम्. सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. काषायवाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं. गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं. देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं. कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः. दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादश्रीवल्लभः. औदुम्बरातळवटी नरसिंहयोगी. कृष्णातटी परमशान्तिसुखासि भोगी. ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे. अनन्य जो शरण इच्छित देत आहे. त्रयमूर्ती राजा गुरु तोची माझा. कृष्णातिरी वास करोनी ओझा. सुभक्त तेथे करीती आनंद. ते सूरस्वर्गी पाहती विनोद. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं. कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं. चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. मंडळी नमस्कार. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि कालांतराने हा व्हिडिओ उद्या दुपारी, संध्याकाळी, रात्री कालांतराने आपल्या सोयीप्रमाणे यूट्यूबवरती हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. एखादी घटना आपल्या आयुष्यात घडते आणि आपण सहजपणे असंच म्हणतो एकमेकांना धीर देताना, आणि ते खरं आहे. आपण म्हणताना असं म्हणतो की हा दुःखाचा आवेग मोठा आहे, परंतु काळ हेच त्याच्यावरचं औषध आहे. काळ ही एक अशी वस्तू आहे की ती कधीही कुणासाठी थांबत नाही. वर्तमान काळ हा जो आहे तो तर इतका फसवा आहे की आत्ता आहे म्हणेपर्यंत, आत्ता आहे असा म्हणेपर्यंत
तो हातचा निघून गेला, दूर गेला. गुरुदेव रानड्यांची अनेक वाक्य आहेत आणि त्या वाक्यामध्ये गुरुदेव असे एके ठिकाणी म्हणतात की टाइम इज रियल बट प्रेझेंट टाइम इज डबलली अनरियल. वेळ फसवा आहे पण वर्तमान काळ तर अतिशय दुपटीनं फसवा आहे. काळ हा खरा आहे परंतु वर्तमान काळ हा मात्र फसवा आहे. आत्ता आहे असं म्हणेपर्यंत क्षण तो क्षणात गेला, क्षण हातात आहे म्हणेपर्यंत तो क्षण हातातनं निघून जातो. आहे त्या क्षणाची किंमत आपण ओळखत नाही आणि कुठल्याही सुख किंवा दुःखाला काळ, वेळ हे एकमेव औषध आहे असं सगळेजण सांत्वनपर सांगतात. बघता बघता दिवस कार्यादी सर्व व्यवहार पूर्ण झाला आणि मंदिरामध्ये दीप प्रज्वलन करून कुंकुम तिलक धारण करण्याचा अधिकार, नांदी श्राद्धादी कर्म करण्याचा अधिकार, देवता कृत्य करण्याचा अधिकार शास्त्रानं आजच्या दिवशी दिल्यानंतर आज पुन्हा एकदा आत्मविचार चिंतन या मालिकेमध्ये किंवा या शृंखलेमध्ये विचार करताना आजच्या दिवशीचं चिंतन यथामती यथाशक्ती आपण सगळे मिळून पाहूया. मी कोण आहे याचा विचार आपण पाहिला. ज्याला मी असं आपण म्हणतो त्या मीची चर्चा आपण सविस्तारानं पाहिली आणि जी चर्चा आपल्याला करायला हवी ती चर्चा न करता देह, स्त्री, पुत्र, मित्र, अनुचर, हयवृषा, स्तोष, हेतुर, ममेत्थम या सर्वांकडून मला सुख मिळेल किंवा सुखी मी आहे अशा पद्धतीची विधान आपण करतो. आणि सर्वे स्वायुर नयंती प्रथित मलम मीमांस मीमांस येह. सगळे जे चर्चा करतायत ती चर्चा फक्त मांसाची चर्चा, मांसाची याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल, देहबुद्धीची, देहबुद्धीतून देहभावनेनी देहाची चर्चा करतायत. आणि मी असं आहे, माझं असं आहे, माझा मुलगा असा आहे, माझी पत्नी अशी आहे, माझं घर असं आहे, माझा नोकर असा आहे, माझ्या घरातलं वाहन असं आहे, माझ्या दारातली गाई म्हशी अशा आहेत. त्यात त्यांनी घोडा असा शब्द प्रयोग केला, बैल असा शब्द प्रयोग, मित्र असा शब्द प्रयोग केलाय. देह, स्त्री, पुत्र, मित्र, अनुचर, हय, वृषा, स्तोष म्हणजे मला हे संतोष देतील एवढीच चर्चा चालू आहे. पण आचार्य असे म्हणाले की एते जीवंती येन व्यभरती पटवो येन सौभाग भाजः. मी सुखी आहे, मी अत्यंत भाग्यवान आहे, मी व्यवहार कुशल आहे, अशा पद्धतीनं मीची सगळी पुट आपण व्यक्त करीत राहतो. येते जीवंती येन व्यवहृती पटवो, पटवो शब्द प्रयोग केलाय म्हणजे व्यवहार कुशलता माझ्याकडे कशी आहे, मी कसे पैसे राखून ठेवले, कशी मी एवढी करून ठेवली, मग कसा मी आता असा आहे, मी किती भाग्यवान आहे. येन सौभाग भाजः. पण आचार्य शेवटी तुम्हाला मला जागृत करतात शतश्लोकीत. ते म्हणतात तम प्राणाधीशमंतर्गत ममृत ममुम नैव मीमांसयंती. पण जो प्राणाचा प्राण आहे, जीवाचा जीव आहे, तुमच्या अगदी जवळ आहे, हृदयाच्या जवळ आहे, नवे हृदयाच्या आत आहे, त्या प्राणाचा अधीश, प्राणाधीश तम प्राणाधीशम अंतर्गत अमृत ममुम, अमृतम अमुम, जो अमृतमय स्वरूप आहे, ज्याला मृतत्व नाही. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय असं म्हणतो. त्यामुळे अमृत स्वरूप असलेला आत्मा की जो हृदयामध्ये वास्तव्य करतो, ज्याच्यामुळे खेळतो, बोलतो, वागतो, येतो, जातो, व्यवहार करतो, मीला मीच स्वरूप कळतं. कोणामुळे कळतं? आधी मी आहे हे कळतं. हे ज्याच्यामुळे कळतं तो आत्मा. म्हणून आत्मविचार चिंतन असं या शृंखलेचं नाव आहे, चिंतनाचं नाव आहे. मी कोण आहे? तर मी म्हणजे आपादमस्तक असलेला, लांबी रुंदी खोली उंची असलेला,
रोज गेले 2-3 दिवस बोललोच याच्यावरती. गौरवर्णाचा किंवा काळा, सावळा, उंच या ज्या सगळ्या गुणविशेषानं नटलेला जो देह आहे तो म्हणजे मी का माझ्या आतमध्ये असलेला जो निर्गुण, निराकार, शुद्ध बुद्ध, नित्यमुक्त स्वरूपाचा आत्मा तो म्हणजे खरा मी. माझी जी खरी ओळख आहे ती आहे. मी हे बाहेरचं नंतरची लावून घेतलेली पुट आहेत, ती मला मिळालेली पुट आहेत. कशी पुट आहेत? माझ्याच कर्मगतीनं मी त्या ठिकाणी अडकलेलो आहे. म्हणून मला देहात्म भावना एवढी दृढ झालेली आहे की माझ्या ठिकाणी एके ठिकाणी वाक्यसुधा नावाचं आचार्यांचंच एक प्रकरण आलंय. त्याच्यात आचार्य एके ठिकाणी म्हणतात अहंकारस्य तादात्म्यम छिच्छाया देहसाक्षीभिः. म्हणजे आचार्यांनी खूप सुंदर सुंदर वर्णन करून ठेवले शंकराचार्यांनी. आपण मूढ बुद्धीचे, म्हणजे मूढ म्हणलं की जरा इतकं लागत नाही, पण मूढचा मूळ अर्थ मूर्ख. आपण मूर्ख बुद्धीची माणसं आपण देहात इतके गुंतून जातो, म्हणजे एकतर स्वतःच्या देहाच्या ठिकाणी आणि एकतर मीच्या ठिकाणी आणि माझे असे असलेले जे जे आहेत त्यांच्या ठिकाणी, पत्नी, मित्र, मुलं इत्यादी. मग अगदी जनावरं असतील, अगदी घरात पाळलेलं कुत्रं असेल. मला एक थोडासा विषय हलका करायचा म्हणून सांगतो. एकदा एकानी आपल्या घरामध्ये एक कुत्रा पाळला होता. हा घडलेला प्रसंग आहे. मी हा नेहमी कीर्तनात सांगतो, प्रवचनात सांगतो. झालं, आता जीवच तो, त्याच्या ठिकाणी सुद्धा जीवभाव आहे आणि आपला जीव लागतो. कुत्री, मांजरं किंवा पशु पक्षी, अगदी पोपट एखादा पाळला किंवा आणखीन काही एखादी मांजर असेल घरात, कुत्रा असेल, जीव जडतो माणसाचा. मग त्याचे त्या खोड्या असतील, त्याला काही खायला प्यायला घालणं असेल आणि आपण त्याचं इतकं कौतुक करत असतो की हे जर रिलेट आपण करत असाल तर आपल्या घरात आपल्याला ऐकताना सुद्धा हसायला नक्की येईल. ते बाकीच्या कुत्र्यांसारखं आमच्या टॉमीचं नाही बरं का. काय जे नाव असेल ते, आता जे तोंडात आलं ते बोललो. टॉमी, कोणाचं छोटू असेल, राजू असेल, आणखीन काही शेरू असेल, काय नाना हिरा असेल, मोती असेल. प्रत्येकजण आपल्या कुत्र्याला काय नाव देत असेल ते, मांजराला काय नाव देत असेल ते. प्रत्येक त्या मालकाला आपल्या त्या मांजराचं किंवा त्या कुत्र्याचं किंवा त्या पोपटाचं किंवा आपल्या त्या प्राण्याविषयी एवढं प्रेम असतं की जगातले बाकीचे कुत्रे काहीच नव्हेत आमच्या ह्या कुत्र्यापुढे. अहो, तो असा आहे की तो बरोबर ते जेवणाचं झालं की ते असं करतो, अजिबात हात करत नाही, पण आमच्या शेजारी पाया शिवून बसतो. म्हणजे मग आम्ही ओळखतो की आता याला भूक लागले. अशा आशयाने आपण जणू काही त्याला मानवीच शरीर त्याला आहे आणि त्याला मानवीच भावना आहेत या पद्धतीच्या सगळ्या व्यवहारानं बोलत असतो. आपला जीव जडतो तिथे. मला सांगायचे ते हे की एक जण होते, त्यांनी कुत्रा पाळला आणि त्या कुत्र्यामध्ये त्यांचा जीव जडला. स्वाभाविक होतं, अनेक वर्ष त्या कुत्र्याला खेळवणं, बाहेर घेऊन जाणं, त्याचं घरातलं वावरणं, खायला प्यायला घालणं, एक मजा असते ती एक वेगळी. आमच्याकडे वाडीला नाही का समोर कुठलं कोणीतरी पाळलं होतं, आणून सोडलंय. लहानाचं मोठं झालं होतं आमच्या गल्लीत, आमच्या तिथेच घरात येतो, शेजारच्या घरात, गल्लीत इकडे तिकडे. बंड्या, मागच्या वर्षी फेसबुक लाईव्हमध्ये तुम्ही त्याचा आवाज सारखा ऐकला. किंबहुना मी व्हिडिओ पण टाकला होता की बरोबर दत्तभावनी सुरू झाली की तो यायचा. दत्तभावनी ऐकायचा आनंदाने, मग निघून जायचा. प्रत्येकाचा जीव जडतो. एकाने तो पाळलं कुत्रा आणि त्यांचा जीव जडला. किती म्हणजे उठता बसता. कधी कधी तर आम्हा कीर्तनकार, प्रवचनकार मंडळींना कोणाच्या घरात गेलं आणि जर काही एखादं चुकून जर जनावर असेल, ते जर ते कुत्रा पाळीव प्राणी कोणी असेल, पोपट असेल, मैना असेल, आणखीन कुठली मांजर असेल, काय असेल, इतकं कौतुक घरातले मालक आणि मालकीणबाई करत असतात की वीट येतो कधी कधी. एक ठराविक मर्यादेपर्यंत छान वाटतं, पण नंतर अगदी नकोसं वाटायला लागतं. चुकून हा उत्सव घेतला, आता 7 दिवस अडकलो इथं, असं वाटायला लागतं. इतका वीट येण्या एवढं प्रसंग निर्माण होतो. हे घडलेलं आहे. एकाने कुत्रा पाळला आणि त्यांचा इतका जीव जडला की म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरीच आपलं कुत्रं कसं आहे. आता शेवटी तो जन्माला आलेला, केव्हा ना केव्हा तरी मरणार. गंमत अशी घडली, प्रसंग असा घडला की ते जे कुत्रं होतं ते मेलं. मेल्यानंतर त्याचं जे काय औद्योगिक काय म्हणूया, त्याचं जे काही कुठे पुरायचंय, काय करायचंय, ते सगळं पशूंना करतात तसं सगळं केलं. आता तो जीव मेला, पण अडकणं नावाचा व्यवहार किती असतो टोकाचा. आणि ते इतकं, माझा विषय काय चाललाय लक्षात घ्या.
स्वतःच्या देहाच्या ठिकाणी अडकणं आणि मी मध्ये अडकणं, म्हणजे मी जे समजतोय या देह स्वरूपाला देहात्मा मी समजतोय म्हणून माझ्या ठिकाणी मी अडकणं, आणि माझे असं म्हणून मी समजतो अशांच्या ठिकाणी पण मी अडकणं खूप घातक असतं. हा मुद्दा सांगताना मी हा दृष्टांत सांगतोय. आपला मूळ सिद्धांत विसरता कामा नये म्हणून सांगतो, पुन्हा आठवण करून दिली जाता जाता. तर त्या ज्या घरातली मंडळी होती त्यांना ठीक आहे, पहिले 5-10 दिवस, 15 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना आपल्या त्या अगदी लाडक्या प्रिय अशा असणाऱ्या कुत्र्याचं स्मरण होऊन सारखं रडू येत होतं. पण उठता बसता ते सगळ्यांना विचारायचे, आम्हाला त्याची आठवण येते, जेवायला बसलो की सारखं त्याची आठवण येते, झोपच लागत नाही, अमकच होत नाही, तमकच होत नाही. इतका विरह त्याचा वाटायला लागला की त्यांनी त्या गावातल्या अनेक संत सत्पुरुषांना पण विचारायचं सोडलं नाही. एका सत्पुरुषांच्याकडे ते गेले आणि त्यांनी सारखं विचारलं, एकदा गेले आणि विचारलं की आम्हाला तर आता राहवतच नाही, सांगा ना महाराज, आमचं तर अमका कुत्रा गेला, आता सांगा ना महाराज, आता आम्ही काय करायचं. त्यांनी त्याविषयी सांगितलं, होतं असं, कुत्र्यांवरती जनावरांच्यावरती मूक प्राणी प्रेम लावतात, जीव असतो. संत सत्पुरुष त्यांनी आपल्या समोरच्याची भावना ऐकली, त्या दिवशी तेवढं सांत्वन केलं. परत 4 दिवस गेले, परत ते त्या संतांच्याकडे गेले आणि पुन्हा विचारलं, महाराज अहो आता आम्हाला अन्नच गोड लागत नाही, कसं तरी ओढतोय, सारखी आमच्या त्या कुत्र्याची आठवण येते, सारखं असं वाटतं की अगदी आता हा जीव नकोसा झालाय, इतके व्याकुळता. महाराज सांगा बरं, काय असं आम्ही करू की आम्हाला आमच्या कुत्र्याचं, म्हणजे आम्ही या शोकातनं बाहेर पडू. संत हे किती प्रॅक्टिकल असतात. त्या सत्पुरुषांनी दिलेलं उत्तर हे घडलेलं आहे. तर कोणाच्या बाबतीत ते नाव सांगायचं नाही आणि कोणी ते सांगितलं ते सांगायचं नाही, जाहीर बोलता येत नाही म्हणून. त्या संतांनी शांतपणे म्हणाले, खरं सांगू का मी आता तुम्हाला, या शोकातनं तुम्ही कसं बाहेर यायचं ते म्हणजे सांगा ना महाराज, खरंच सांगा की हा एवढा आम्हाला शोक झाला, आता आमच्या त्या कुत्रं गेलंय, त्याचं काय आम्ही करू, असं काय आम्ही करू, सांगा, तुम्ही सांगा. आधी तुम्ही पहिलं तर शांत व्हा, पहिले तर एकदम शांत व्हा, तुम्हाला उपाय सांगतो म्हणाले. यावर एकच उपाय आहे, यावर एकमेव उपाय आहे. उपाय म्हणाले असा आहे की इथून पुढे कुत्रा कुठलाही पाळू नका. या दुःखावरती एकमेव उपाय आहे, इथून पुढे कधी कुठलाही कुत्रा पाळू नका. माझा विषय सांगून संपला. त्या सत्पुरुषांनीही उत्तर देऊन झालं, पण यांच्या किती डोक्यात तो विषय आला तो त्याच्या पुढचा विषय. आपण कोणाशी काय बोलतोय, आपण एका संत सत्पुरुषांपाशी सद्गुरूंपाशी जाऊन व्यवहारातला विषय सांगतोय आणि त्यांनी 4 वेळा आपल्याला सांत्वन केलंय, सांगितलं, ठीक आहे, हरकत नाही, होतं असं. पण संत किती प्रॅक्टिकल असतात. त्याने सांगितलं इथून पुढे कुत्रं पाळू नका. याचा मतित अर्थ असा की जिथं जितकं अडकायचं तेवढंच अडकायला पाहिजे. त्या प्रमाणापेक्षा जास्त जर आपण अडकत असू, त्या प्रमाणापेक्षा जास्त जर आपली आपण काय म्हणूया बांधून घेत असू स्वतःला, तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मी हा एक अंतर्भ्रम आहे आणि माझे हा बाह्यभ्रम आहे. मी, तुलसीदासजी म्हणतात, मी हा अंतर्भ्रम आहे आणि माझे हा बाह्यभ्रम आहे. ममत्व भावनेनं देह, स्त्री, पुत्र, मित्र, वस्तू, पैसा, जनावरं, घरातली अन्य जी पाळीव प्राणी असतील त्यांच्यावर जीव जडणं, ही देहात्म भावना मूळ शिवात्म भावनेपासून आपल्याला दूर नेते. म्हणून आचार्यांनी फार सुंदर सुंदर उदाहरणं दिली आहेत. हो, काय सुंदर उदाहरणं दिलंय. आचार्य म्हणतात, कश्चित कीटः कथंचित पटुमतिरभितः कंटकानां कुटीरम कुर्वंस्ते नैव साकं व्यभरति यदवोचेष्टते यावदायुः तद्वत् जीवोऽपि नानाचरित समुदितैः कर्मभिः स्वीय देहं निर्मायात्रैव तिष्ठन्ननुदिनम् अमुना साकमभ्येति भूमौ. श्लोक म्हणून झाला, पण अर्थ फार मजेदार आहे. आचार्य म्हणाले, कश्चित कीटः कथंचित पटुमतिरभितः कंटकानां कुटीरम. कोणी एक अत्यंत चांगली बुद्धी असणारा एखादा किडा, कश्चित कीटः कथंचित, कश्चित कीटः कथंचित पटुमतिरभितः. पटुमती म्हणजे त्याच्या स्वात्मबुद्धीनं त्याच्या भोवती काट्यांची एक झोपडी तयार करतो. कश्चित कीटः कथंचित पटुमतिरभित, अभिरत, पटुमतिरभित
कंटकानाम कुटीरम. कुटीर म्हणजे आपल्या अर्थ लक्षात आला. कुटीर म्हणजे एखादी कुटी, झोपडी. जणू एखादी झोपडी दिसतात. अगदी झोपडी म्हणजे शब्दशः झोपडी असा अर्थ नका घेऊ. झोपडी म्हणजे एखादं घर. तसं आपल्या काट्याचं एखादा गुणी एखादा किडा आपल्याच स्वात्मबुद्धीनं तिथं काटेरी एक घर तयार करतो. आणि तो काय करतो तर कुर्वंस्ते नैव साकं व्यवहृती यदहो चेष्टते यावदायुः. यावत आयुः, जोपर्यंत तो जिवंत असतो तोपर्यंत त्याच्यापासून तयार झालेल्या त्या काटेरी घराला असे किडे आपण नॅशनल जिओग्राफीमध्ये पाहिले असतील की किडा एक कीटक आहे, किडा आहे, आणि तो त्याचे काटेरी असे ते घर घेऊन पाठीवरती घेऊन त्याचं असं घर सगळं ते काटेरी त्याच्या पाठीवरती आहे आणि ते घर घेऊनच तो किडा सर्वत्र फिरतो. आचार्यांनी 2500 वर्षापूर्वी दिलेला दृष्टांत आहे, सगळं लक्षात घ्या. कश्चित कीट कथंचित पटुमतिरभित कंटकानाम कुटीरम कुर्वंस्ते नैव साकं व्यवहृती यदहो चेष्टते यावदायुः. यावत आयुः यावदायुः. जोपर्यंत तो जिवंत असतो तोपर्यंत तो आपलं काटेरी घर आपल्या भोवती घेतो आणि तो किडा अखंडपणे परिभ्रमण करीत असतो. तुम्ही म्हणाल बुवा ह्याचा काय आता आम्हाला ऐकून उपयोग आहे. आचार्य म्हणतात तद्वत 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 जीवोपि नाना चरित समुदितैः कर्मभिस्वीय देहम. येतंय का काही लक्षात बघा आचार्यांची भाषा. आद्य शंकराचार्य. शंकरम शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. ज्या भगवंत स्वरूपाच्या चरणी वारंवार वंदन करावं. सूत्रभाष्याचे निर्माते. काय सुंदर वर्णन केलंय. तद्वत जीवः अपि नाना चरित समुदितैः कर्मभिस्वीय देहं निर्मायात्रैव तिष्ठन् अनुदिनम् अमुना साकमभ्येति भूमौ. अनुदिन अमुना साकम अभ्येति भूमौ. संधी विग्रह केला तर तद्वत जीवोपि नाना चरित समुदितैः. जसा तो किडा, कोणी एखादा असा बुद्धिमान असलेला किडा जसा आपल्या भोवती काटेरी एक घर तयार करतो, कुटीर आपल्या भोवतीच एक. कुर्वंस्ते नैव साकं व्यवहृती यदहो चेष्टते यावदायुः. जसा तो आपल्या भोवती काटेरी घर करून जिथे जातो तिथे ते घर डोक्यावर घेऊन जातो, तसंच अगदी तसंच तद्वत तसंच जीवः अपि नाना चरित समुदितैः. मी, माझा मुलगा, माझं घर, हे माझं पेन आहे, ती माझी वस्तू आहे, ते माझं आहे, ते माझं कोणीतरी नेलं, ते माझे पैसे आहेत, ते माझं असं आहे. म्हणजे मीवरती प्रेम करतो, शरीररूपी मीवरती देहात्मभाव ठेवून शरीरालाच खुळचटासारखं वेड्यासारखं मी समजतो आणि त्या स्वतःच्या माणसं कितीतरी 24 तासातला कित्येक वेळ आरशात बघण्यासाठी असं एकदा असं करायचं, एकदा असं करायचं. किती वेळ आरशात बघण्यात जातो. म्हणजे मी किती छान आहे, मी किती चांगला दिसलो पाहिजे. जे करत असतील त्यांच्याविषयीची ही चर्चा चालली आहे. जे करत नसतील तर आनंदच आहे. पण स्वतःमध्ये इतके रंगून जातात माणसं की मी असा दिसलो पाहिजे, मी तसा दिसलो पाहिजे, मी असं छानच वागलं पाहिजे, मी छानच खाल्लं पाहिजे, मी छानच असलं पाहिजे, मी असं छानच दिसलो पाहिजे. म्हणजे इतकं स्वात्मबुद्धीला, त्या देहबुद्धीला इतकं धरून ठेवलेलं असतं की मी म्हणजे काहीतरी जगा वेगळा असं सगळ्यांच्यात दिसलं पाहिजे. माझे सद्गुरू फार छान वाक्य सांगतात नेहमी. ते म्हणतात स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आपल्या अस्तित्वासाठी प्रत्येक जण इतकी दखल घेतो की साधं व्हॉट्सॲपवरती मेसेज टाकला आणि एखाद्याला गडबडीत रिप्लाय देता विसरलात वाटतं आता आम्हाला, आता काय बाबा तुम्ही मोठे झाला. माणसं लगेच अशा पद्धतीच्या कमेंट्स करायला लागतात, अशा पद्धतीची वाक्य आपल्यापर्यंत विखारी पोचवतात. हे मी व्यवहारातली उदाहरण एवढ्यासाठी सांगतोय की लगेच पंचनामा केला जातो, लगेच तुमच्यावरती दोषारोप केला जातो. याचं कारण काय कळलं का? याचं कारण त्याने आम्हाला नमस्कार असं चिन्ह टाकलं, त्याने आम्हाला विचारलं जेवण झालं का, त्याने आम्हाला विचारलं काय कसे आहात, त्याने आम्हाला विचारलं आत्ता कुठे आहात, आणि या त्याने विचारलेल्या प्रश्नाला आमच्याकडनं उत्तर दिलं गेलं नाही. म्हणजे त्याच्यातला जो मी आहे तो दुखावला जातो आणि मग तो आपल्याला या पद्धतीची वाक्यरचना करतो. विसरलात वाटतं आता आम्हाला, आता काय बाबा तुम्ही मोठे झाला,
आता काय बाबा तुम्हाला आमची गरज पडणार, ही जी भाषा आहे ना, ही माझ्या मीची तू दखल घेतली नाहीस म्हणून मी तुला जाणीव करून दिली, या पद्धतीची ती भाषा असते. बघा, हे व्यवहारातलं उदाहरण मी आपल्याला सांगतोय. लग्नाच्या ठिकाणी एकत्र जमलं, आता मर्यादा आहेत समजा, ठीक आहे, पण 5-50 दृष्टांतापुरता घ्यायचा समजून घेण्याच्या ठिकाणी. कुठेतरी लग्नाच्या प्रसंगाला एकत्र जमलं, कोणाची इच्छा नसते की अमक्या एखाद्याला डावलावं, पण एक 2-4 जण ग्रुप करून बोलत असतात आणि तिसरा एकटा मागे तिकडे असतो, तो येतो, त्याला असं वाटतं की अरे ह्याने बराच वेळ आपल्याकडे पाहिलं नाही, मग तो येतो आणि खाकतो म्हणलं आम्ही पण आहोत इकडे मागे, आमच्याकडे पण लक्ष द्या जरा. म्हणजे तो खाकरून ओरडून काहीतरी करून आपली लक्ष वेधून घेतो. त्याचं नाव आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. माझ्या अस्तित्वाची दखल घ्या, मी कसं आहे ते समजून घ्या, मी पण इथं कोणीतरी आहे याची तुम्ही दखल घ्या. मी हे इतकं का विस्तारानं सांगतोय, कारण या सगळ्या बोलण्यावरती पुढच्या 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक आणि 4थ्या क्रमांकाचा श्लोक अवलंबून आहे, निर्वाण षटकातला. मी असं आहे, माझं तसं आहे, मी माझं काहीतरी स्वतंत्र मत आहे. कधीतरी गप्प राहायला शिकूया ना. नाही मला काही बोलायचं या सगळ्या ठिकाणी. सगळ्या ठिकाणी मी बोललंच पाहिजे असं काही नाहीये. सगळ्या ठिकाणी मी रिॲक्ट केलंच पाहिजे असंही काही नाहीये. प्रत्येक आलेल्या वाक्याला मी रिप्लाय दिलाच पाहिजे असंही काही नाहीये. प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक कृतीला मी अँसरेबल आहेच, माझं उत्तर देणं लागतोच असं समजून तिथं कमेंट केलीच पाहिजे असंही काही नाहीये. शांत राहूया ना जरा, गप्प बसूया जरा. आपल्या मीचा लगेच तिथं हुंकार का आला पाहिजे, मीचं अस्तित्व का लगेच तिथं वरती आलं पाहिजे. जरा शांत राहायला शिकूया. हे येत नाही याचं कारण देहात्म भावना. मीला मी कोणतरी असं समजत असतो आणि हे सगळे माझे आहेत या भावनेनं मी माझ्या असलेल्या भ्रामक कल्पनेमध्ये, मी या अंतर्भ्रमात मी अडकतो आणि माझे या बाह्य भ्रमात सुद्धा मी अडकतो आणि एका क्षणामध्ये सगळं वाइंडअप करून आम्हाला जावं लागतं. शास्त्रकार म्हणतात, धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. मी माझे, मी माझे, मी माझे हे ओझं घेत घेत आम्ही जगतो. एक छान पद आहे, संत महात्मे सांगून गेले, संत महात्मे सांगून गेले. सुकला त्यांचा घसा माणूस वेडा पिसा, तरी हा माणूस वेडा पिसा, तरी हा माणूस वेडा पिसा. संत महात्मे सांगून गेले, संत महात्मे सांगून गेले. सुकला त्यांचा घसा माणूस वेडा पिसा, तरी हा माणूस वेडा पिसा. पंचभूताचा गोळा बनला, पंचभूताचा गोळा बनला. रुधिर मांसयुत गोळा बनला, रुधिर मांसयुत गोळा बनला. शब्द आहे का? ओळख करुनी घे आत्म्याची, ओळख करुनी घे आत्म्याची, ओळख करुनी धनी ध मगरे,
ग ग रे सा नि सा ग रे सा नि सा ग म प प ध ध नि ध सा ओळख करुनी घे आत्म्याची घे घे हाती वसा माणूस वेडा पिसा तरी हा माणूस वेडा पिसा हो संत महात्मे सांगून गेले संत महात्मे सांगून गेले सुकला त्यांचा घसा माणूस वेडा पिसा तरी हा माणूस वेडा पिसा संत महात्मे सांगून गेले सुकला त्यांचा घसा तरी हा माणूस वेडा पिसा पंचभूताचा गोळा बनला रुधिर मांसयुत गोळा बनला ओळख करुनी घे आत्म्याची घे घे हाती वसा आत्म्याची ओळख करायचं सोडून शरीर म्हणजे मी आहे आणि ह्या बाकीच्या ठिकाणी जसा तो किडा आपल्या भोवती घर तयार करतो आणि आयुष्यभर तसा फिरतो तसा माणूस फक्त मी आणि माझं या रूपाचं एक घर तद्वत जीवोपि नाना चरित समुदितैहि कर्मभिस्वीय देहम स्वतःच्या देहावरती एवढं मी आणि माझाचा पगडा ठेवतो की तेच घर आपल्या त्या किड्याप्रमाणे आपल्या डोक्यावरती ठेवतो स्वीय देहम आपल्या शरीरावरती ठेवतो आणि अखंड आयुष्य तसंच फिरतो निर्माया त्रैव तिष्ठन ननुदिनम अमुना अनुदिन अमुना नित्य रोज मी माझ एवढाच ठेका ठेवतो आणि आयुष्यभर फक्त तेवढाच प्रवास करीत राहतो आणि एक दिवशी असं घडतं की काळ नावाचा काळ पुरुष येतो काळ न म्हणे हाटाहाट काळ न म्हणे देश विदेश वट काळ न म्हणे औशी पहाट काळ न म्हणे राजा रंक काळ हा राजकारणी आहे हा खासदार आहे म्हणत नाही काळ हा कीर्तनकार आहे म्हणत नाही काळ हा प्रवचनकार आहे म्हणत नाही काळ हा भिक्षुक आहे म्हणत नाही काळ हा अतिशय क्रूर आहे म्हणत नाही काळ हा अतिशय दयाळू आहे असं म्हणत नाही काळ हा खूप प्रेमळ आहे असंही म्हणत नाही काळ हा खूप कुचका नासक्या विचाराचा आहे असंही म्हणत नाही त्यात तो फक्त तटस्थ भावनेने जातो याच्या कर्माच्या दृष्टीने याचे श्वास पूर्ण झाले याला घेऊन जायला मी आलोय बस काळ न म्हणे हाटाहाट काळ न म्हणे देश विदेशवट हा आपल्या मूळ गावापासून आपल्या तालुक्यापासून जिल्ह्यापासून राज्यापासून नव्हे राष्ट्रापासून लांब गेलाय काळ बघत नाही एखाद्याचा मृत्यू परदेशात लिहिलेला असेल तर त्याचं प्रारब्ध त्याला इथून तिथं नेतं तिथं गेल्यानंतर काही दिवस झाल्यानंतर त्याला मृत्यू ओढावतो कारण काळ हा फक्त निर्णायक भूमिका घेत असतो एक कुठला तरी क्षण असा येतो की त्या क्षणाला या शरीरातनं ते चैतन्य आत्मरूपानं नटलेलं निघून जातं आणि ते जेव्हा निघून जातं तेव्हा सोबत कोण येतं तर सोबत कोण येतं याची चर्चा आत्मविचार चिंतनात आहे श्रोते हो ते म्हणाले की भार्या गृहद्वार जनस्मशाने धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे धनानी भूमौ आपण उभी आयुष्य जे पैसे कमवतो ते बँकांमध्ये तसेच पडले राहतात जमीन जी कमवली माझं नाव इथं आहे माझं नाव तिथं आहे माझं नाव या घरावर आहे माझं नाव त्या जमिनीवर सातबाऱ्यावरती आहे त्या जमिनी तशाच तिथे राहतात धन आणि भूमौ ते सगळं धन ती सगळी जमीन आहे तिथे जमिनीवरतीच राहते धन आणि भूमौ पशवश्च गोष्ठे ज्या जनावरांच्यात आपला जीव अडकलेला असतो ती आहेत तिथे गोठ्यामध्ये जशीच्या तशी राहतात भार्या जिच्याबरोबर 7 जन्माचे फेरे घेतले ती आता समजा उलट असेल तर ज्याच्याबरोबर 7 जन्माचे फेरे घेतले तो असं स्त्रियांनी म्हणावं आणि पुरुषांनी म्हणावं भार्या गृहद्वार
ती स्मशानापर्यंत सुद्धा येऊ शकत नाही, सोबत देऊ शकत नाही. जिने 7 जन्माच्या आणाभाका घेतलेल्या असतात ती पत्नी तिथपर्यंत सुद्धा येऊ शकत नाही. येऊन तरी उपयोग काय आहे तिथं? एकदा आतलं चैतन्यच निघून गेलंय, काय करणार आहे ती तरी? भार्या, गृहद्वार, जे जोडलेली नातेवाईक मंडळी आहेत, गावातली मंडळी आहेत, मित्रमंडळी आहेत, आप्त मंडळी आहेत, काही नाईलाजानं व्यवहार म्हणून जावं लागतं, नाहीतर आपल्या ह्याला कोण येणार नाही म्हणून आलेली काही लोक जे असतात. जन स्मशाने, किती परखड स्वच्छ शब्द आहेत, फक्त चिंतन करू त्याच्यासाठी आहेत. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वार जन स्मशाने. आणि हे शरीर अहो ज्याच्यासाठी एवढी तडतड केली, ज्याच्यासाठी एवढे राबलो, ज्याला 4थं सीट मिळालं नाही तर असलेल्या 1 तासातला पाऊण तास जो समोरच्याशी भांडत राहतो रेल्वेमध्ये, माझं सीट आहे उठा तिथं, हे म्हणेपर्यंत तो तडतड भांडत राहतो, कडकड भांडत राहतो. 4 तासांनी त्याच्या स्टेशनला त्याला उतरायचं असतं, पण 3 तास समोरच्याला अद्दल घडल्याशिवाय मी सोडणारच नाही मुळी. किती कडकड असते, किती कळकळ असते. माझ्या शरीराला सुख मिळालं पाहिजे, मी का उभं म्हणून जायचं, उभ्यानं जायचं? सोशिकपणात थोडासा सुद्धा आमच्या ठिकाणी नसतो. जितकं काही मी जपलेलं असतं माझ्या शरीराला, ते शरीर तरी माझ्याबरोबर येतं का? ते म्हणाले देहश्चितायाम, ते जे शरीर आहे ते चितेपुरतच आपल्याला सोबत देतं म्हणाले. देहश्चितायाम परलोक मार्गे. परलोकाचा रस्ता धरल्यानंतर कोण येतो शेवटी सोबतीला? हे सगळं तर आमचं इथं आहे असं इथंच राहिलं की मग सोबतीला कोण येतं? किती आत्मविचार चिंतन करण्याची गोष्ट. ही सुभाषितं नाहीये, केवळ पाठ करायची, कीर्तनात कीर्तनकारांनी सांगायची, श्रोत्यांनी माना डोलून जळगाव पासून बेळगाव पर्यंत वा बुवा किती छान, नाईस, उत्तम, मस्त, फार छान असं म्हणण्यापुरतं ते नसून अंतःकरणात कुठेतरी चिंतन करायचंय. आम्ही तुम्ही सर्वांनी मिळून कोण आहे सोबत देणार आम्हाला? खरं सोबत कोण देणार? धन आणि भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वार जन स्मशाने. 4 वाक्य तिथं बोलून फार चांगले होते हो. फारच त्यांचं प्रेम होतं, फारच त्यांचं सौजन्य होतं, काय त्यांचा व्यवहार होता. तिथून आल्यानंतर लगेच पहिले मिसळ खायला जातात, वडापाव खायला जातात, डोसा खायला जातात. ते बोलत असलेलं दुःख सगळं क्षणापुरतं असतं त्या स्मशानभूमीतलं. तिथून बाहेर पडल्यानंतर लगेच ते आपापले सगळे व्यवहार, रुटीन, हसी मजाक, हास्य विनोद सगळं सुरू होतं. नंतर काय? नंतर काही नाही. देह, जो देह पोचला तो देह तर म्हणाले चितेपुरताच. मग परलोकाचा प्रवास जेव्हा सुरू होतो, जड देह सोडल्यानंतर सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, तेव्हा कोण सोबत येतं? मला काल गुरुजींनी सांगितलं की भूर लोकापर्यंत आपण आपल्या पितरांना पुशअप करत असतो, ही कर्म करून, दशक्रिया आणि त्याच्यानंतरचे दिवस कार्य करून ऊर्जा त्यांना देतो. एकोत्तिष्ठ श्राद्ध करून, उनाब्दी श्राद्ध करून, त्यांना मासिक श्राद्धाच्या निवृत्ती करून त्यांना तिथपर्यंत ऊर्जा देतो. पण पुढे सप्रेस करायचं काम, पुढे ढकलण्याचं काम जर कोण नेत असेल, नीट ऐका काय त्यांनी काल सांगितलं ते, जे शास्त्र सांगतात ते. पुढे एक लोक क्रॉस करून पुढे जर जायचं असेल जीवात्म्याला, तर त्याला त्याच्या सत्कर्माची ऊर्जा, उपासनेची ऊर्जा, नामस्मरणाची ऊर्जा, सदाचाराची ऊर्जा, एकमेकाच्या मदतीला कधी जर उभं आयुष्य धावून गेला असेल तर त्या झालेल्या पुण्याची ऊर्जा त्याला पुढे परमेश्वर स्वरूपापर्यंत नेते. म्हणजे कर्म सुद्धा एका विशिष्ट टप्प्यापर्यंत मदत करतं, पण त्याच्यानंतर त्या जीवाची कर्म, त्या जीवाची उपासना, त्या जीवाचा स्वात्म अधिकार, त्याप्रमाणेच त्याची गती होते. देहश्चितायाम परलोक मार्गे खाली सही ठेवली, एक वाक्य लिहिलं, आपलं म्हणणं म्हणून ठेवलं, कर्मानुगो गच्छति जीव एकः. तो जो जीव आहे तो आपल्या कर्मगतीप्रमाणे पुढे जातो, कर्मगतीप्रमाणे पुढची वाटचाल करतो. किती सुंदर सांगून ठेवलं. कर्मानुगो गच्छति जीव एकः. तो एकटा जातो, त्याला एकट्याला जावं लागतं, त्याच्याबरोबर कोणी म्हणून येत नाही. तो आणि त्याची कर्मच फक्त त्याच्याबरोबर असतात. म्हणून विचार करायचा की या जन्मामध्ये आलोय, मत्सरानं वागायचंय का, द्वेषभावानं जगायचंय का, मग टिंगलटवाळी करण्यात आयुष्य घालवायचंय का? तो मला असं बोलला. कित्येक रिलेशन, कित्येक नातेसंबंध
मी त्याला फोन केला पण त्याने मला अजून फोन केला नाही. तो असं वागतो माझ्याशी, मी त्याच्याशी तसं वागतो. तो माझी निरंतर निंदा करतो, मग मी त्याची निंदा करतो. प्रत्येक वेळेला मीच का फोन केला पाहिजे, प्रत्येक वेळेला मीच का नमतं घेतलं पाहिजे, त्याने का नाही घ्यायचं. या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आयुष्यातले अमोलिक क्षण निघून जातात. कवी एके ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. तरी कामे जगी येताना, तसेच ते जाताना. नारायण बुवा काळे किती सुंदर शब्द लिहून गेलेत नानांनी. हा तरी कामे जगी येताना, तसेच ते जाताना. आवरी व्यर्थ कुळी वासना, आवरी व्यर्थ कुळी वासना, आवरी व्यर्थ कुळी वासना. बरंच मध्ये मध्ये पदात वर्णन आहे, मला मूळ मुद्द्याचं सांगायचंय. इथे मिळे ते थोर बंगला शेतीवाडी, थोर बंगला शेतीवाडी. कवडी कवडी धन हे जोडी, दादा म्हणूनी जगात मिरवी. दिल्लीश्वर जरी अखेर त्याच्या, थडग्याला यमुना आवरी व्यर्थ कुळी वासना. कन्क्लुजन फार छान आहे. इथे मिळे ते इथे राहते, इथे मिळे ते इथे राहते. पुण्य कर्म ते सोबत देते, पुण्य कर्म ते सोबत देते. सोबत देते त्याच्यासाठी, सोबत देते त्याच्यासाठी. कर काही साधना आवरी, सोबत देते त्याच्यासाठी. कर काही साधना आवरी व्यर्थ खुळी वासना. किती सुंदर शब्द आहे. सांगायचा तात्पर्य अर्थ असा की निर्वाण षटकाचे 2 श्लोक आपण पाहिले की मी मन नाही, मी चित्त नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी पंच ज्ञानेंद्रिय नाही, मी पंच कर्मेंद्रिय नाही. आणि हे सगळं 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 वर्णन करत असताना मी पंचकोश पण नाही, मी पंच प्राण पण मी नाही, 5 उपप्राण ते पण मी नाही, 7 धातूंपासून शरीर तयार होतं ते सुद्धा मी नाही. न च प्राण संज्ञो न वै पंचवायू नवा 7 धातुर नवा पंचकोशः नवाक पाणीपादौ न चोपस्थपायू. मग कोण आहे मी नेमका? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिवस्वरूप आहे फक्त. याची जाणीव आचार्य किती सुंदर करून देतात. आता जे इतका वेळ बराच वेळ बोललो त्या सगळ्याचा पायावरती हे बोलणं आहे. 3ऱ्या श्लोकामध्ये आचार्य वर्णन करतात, फार सुंदर वर्णन केलं. न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ, न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ. मदो नैव मे नैव मात्सर्य भावः, मदो नैव मे नैव मात्सर्य भावः. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. किती सुंदर वर्णन. न मे द्वेष रागो. इथे सगळी द्वंद्व सांगितले जीवनातली 3ऱ्या श्लोकामध्ये. न मे द्वेष रागव. राग याचा अर्थ मराठीत ज्याला आपण राग म्हणतो तो राग नव्हे,
मला राग आला, तो राग इथे अभिप्रेत अर्थ नाही, संस्कृत मधला राग हा शब्द आहे. राग याच्या मागे अनु असा शब्द प्रयोग अभिप्रेत आहे. अनुराग, राग याचा अर्थ प्रेम. माझं कुणाविषयी कधीही द्वेष नाही. आधी पंच ज्ञानेंद्रिय मी नाही, मी बुद्धी नाही, मी प्राण नाही, मी चित्त नाही, मी अंक नाही, हे पहिल्या श्लोकात. दुसऱ्या श्लोकात मी पंच ज्ञानेंद्रिय, मी पंच कर्मेंद्रिय नाही, पहिल्या श्लोकातल्या शेवटच्या भावापर्यंत. दुसऱ्या श्लोकात त्याच्या पुढे आणखीन आत 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 शिरले. सप्त धातू म्हणजे पण मी नव्हे. पंचकोश, आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, आपल्याला सांगितले प्राणमय कोश, अन्नमय कोश, हे पंचकोश म्हणजे सुद्धा मी नव्हे. हे सगळं सगळं वर्णन दुसऱ्या श्लोकात. मग कोण आहे मी? महाराज सद्गुरूंना उत्तर देत आहेत आद्य शंकराचार्य. ते म्हणाले मी द्वेष करणारा पण मी नव्हे. याचा अर्थ आपल्या लक्षात आपण घेतला पाहिजे श्रोते हो, की जर आपण कोणाचा पर्पजली अगदी हेतू पुरस्सर आपण जर कोणाचा आयुष्यात द्वेष करत असू, जर आपल्या मनात जर कोणाविषयी द्वेष भावना असेल, तर ती याच क्षणाला केव्हा तरी एकदा पक्क करूया की बस आता खूप झालं, इनफ इज इनफ, खूप झालं. माझ्याकडनं एकदा, त्याच्याकडनं एकदा, त्याच्याकडनं एकदा, माझ्याकडनं एकदा. हे चिंतन झालं पाहिजे, आपलं नित्य चिंतन झालं पाहिजे. अरे तो नाही त्याचा मूर्खपणा सोडत आहे, मी तरी सोडला पाहिजे. समोरचा नाही गाठ सोडत आहे, मी तरी माझ्याकडनं, माझ्या साईडनी तरी, माझ्याकडनं तरी, मी माझ्याकडनं तरी गाठ सोडवतो. आता मला ह्यातनं मोकळं व्हायचंय. मला गाठीवर गाठ मारत मारत मारतच मनुष्य देह घेत आलो ना इथपर्यंत. आता मला मनुष्य देह मिळालाय परमेश्वराच्या कृपेने, दत्त कृपेने, रामकृपेने, कृष्ण कृपेने, नारायणाच्या कृपेने. आता मला एक एक गाठी उपासना करून उकलायच्या. बंधनापासोनी उकलली गाठी म्हणतात तुकाराम महाराज. आता लक्षात आला का या शब्दाचा अर्थ काय आहे? आता जी जी बंधनं आहेत, ज्याच्यामुळे गाठी पडल्या त्या सगळ्या गाठी मला आता मोकळ्या करायच्या. शब्द फार सुंदर आहेत. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रीते. आहे ना, प्रमाण आहे, शेवटचा शब्द आहे. तुका म्हणे देह भरला विठ्ठले. आता आपाद मस्तक फक्त विठ्ठल 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 एवढं म्हणून म्हणून हे सगळं शरीर, एक जागा अशी शरीराची आता शिल्लक ठेवली नाही की जिथे माझा पांडुरंग पोचला नाही. तुका म्हणे देह ठासून भरला, भरिला विठ्ठले. आणि एकदा तो ठासून भरल्यानंतर आतले जे आहेत ना हे सगळे शत्रू, ते आपोआप बाहेर यायला लागले. मला कित्येक जण, एक आमची भगिनी आहे, तिला मी सहज सांगितलं एकदा विष्णू सहस्रनाम मंडलकर 1200 पाठ तिने सुरू केलं हो. आणि तिने नंतर सांगितलं मला खूप कळत नाही का, पण जो विक्षेप आपण ज्याच्यावर चर्चा केली 2 दिवसापूर्वी, ते म्हणजे असं एकदम विद्वेष वाटतो, कधी कधी खूपच संताप येतो, चिडचिड होते, राग होतो एखाद्याच्या विषयी. मराठीतला राग, अनुराग नव्हे, राग येतोय. म्हणलं येऊ दे, तू विश्वम विष्णूर वषटकारू म्हणत म्हणत विठ्ठलाला, नारायणाला आत आत पाठवतेस ना, मग आतले बाहेर पडत आहेत. प्रमाण आहे म्हणलं तुकाराम महाराजांचं त्याला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रीते. मी 1 मंडळ केलं, मी 2 मंडळ केली, मी 10 मंडळ केली, असं छाती ठोकपणे आपण जेव्हा सांगतो तेव्हा माझ्यातली द्वेष भावना कमी झाली का? मी 52 गुरुवारी 52 पाठ केले हे म्हणून अहंकार सांगण्यापेक्षा किंवा त्याचा आपल्याला वृथा अहंकार होण्यापेक्षा, त्या 52 गुरुवारी 52 पाठ केल्यानंतर माझ्या ठिकाणी मात्सर्य भाव कमी झाला का? मी रोज 108 पाठ म्हणतो घोर कष्टोद्धरणचे असं म्हणून अहंकाराने छाती 10 इंचाची 40 इंच करण्यापेक्षा जर द्वेष भावना कमी करू शकलो तर त्या उपासनेची परिणिती, माझा कुणावरही आता द्वेष नाही. न मे द्वेष रागव. गंमत काय माहितीये का संतांच्या बोलण्यातली? द्वेष करू नका हे जितक्या ठामपणे सांगतात त्याला जोडून लगेच सांगतात न मे द्वेष रागव. 2 एकत्र आले, द्वेष आणि राग. म्हणजे माझा कुणावरही आता द्वेष नाही, हे जितकं सत्य तितकंच मी कोणामध्ये अडकणार सुद्धा नाही. आता माझा कोणामध्ये अनुरागही नाहीये. म्हणजे लक्षात आलं भाव, की कोणात अडकणार सुद्धा नाही आणि कोणाचा द्वेषही करणार नाही. दोन्ही गोष्टी इक्वल आणि ऑपोजिट. एकदम पराकोटीचा द्वेषही नाही आणि कोणामध्ये सारखं जीव भावनेनं अडकून राहिलो असंही नाही. न मे द्वेष रागौ न मे लोभ मोह. आचार्य म्हणाले आता मला कोणाचाही मोह नाही, आता मला कुठलाही लाभ नाही. लाभ झाला म्हणून मला काही खूप मोठा आनंद होतोय असंही माझी स्थिती नाही. आणि मला आता मोह नाही, कुठलाही मोह नाही.
ते उत्तरेत मी गेलो तर त्यांनी सांगितलं, मोहन एकदा तोंडात वसला की मोह न होतो, मोहन मुखात बसला की मोह न होतो. म्हणजे आता मोह निर्माण होत नाही, म्हणून मोहन पकडायचा, मोहनाला धरायचं, परमेश्वराचं चिंतन करायचं. न मे मोह लोभ, न मे लोभ मोहौ. आता मला लोभही नाही, मोहही नाही, द्वेषही नाही कोणाविषयी अकारणिक. तू द्वेष करतोयस का माझा? तू माझ्या प्रगतीला, तू माझ्या समोरच्या उत्कर्षाला जळफळाट तुला होते का? तुझं तुला लखलाप बाबा. पण मी तुझ्यावर कधीच चिडणार नाही, मी तुझा कधीच द्वेष करणार नाहीस. तू माझी कितीही निंदा करत असलास, तू माझं कितीही वाटोळं चिंतत असलास समोरच्या भावनेनं, कुठल्याही हेतूनं, कुठल्याही कारणानं, तरी मी जर परमेश्वराचा भक्त असेल आणि हरिभक्त म्हणून घेत असेल किंवा ईश्वर उपासना करायचा मार्गावरती जात असेल, तो मार्ग मी धरला असेल, मी रोज 13 माळा करतो, मी 40 माळा करतो, 50 माळा करतो, आणि रात्री नंडेचा विषय निघाला की द्वेष होतोय, जावेचा विषय निघाला की द्वेष होतोय, सासूचा विषय निघाला की द्वेष होतोय, मित्राचा विषय निघाला की द्वेष होतोय, जर ही द्वेष भावना असेल तर त्या 50 माळेची किंमत शून्य अशी होते, त्या 40 माळांची किंमत शून्य अशी होते. माझा कोणाविषयीही आता आकस नाही. एक जन्म मिळालाय, कशाला द्वेष करण्यात घालू मी? न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ. मला आता कुठल्याही गोष्टी काही अचिव्हमेंट करायची नाही फार मोठी, हे सगळं इथेच ठेवायचं आहे ना, मग का उगाच फुकटची धावपळ करायची आणि वेळ घालवायचा? आणि मोह तरी अडकून कशाला पडू मोहामध्ये? नको त्या. जे नाही ते अधिक अधिक मिळत राहावं, अधिक मला जेवढं मिळालंय तेवढ्यात समाधान मानूया ना. अधिक पाहिजे म्हणजे मोह, भ्रमित होणं, मोहित होणं, मोह निर्माण होणं, अधिक अधिक हवं असं वाटतं, हा लोभ. आणि मोह म्हणजे मिळालंय त्याहून अधिक मिळत राहावं, मोह. आता मला कुठलाही लोभ नाही, कुठलाही मोह नाही. आणि पुढे जाऊन म्हणतात, मदो नैव मे नैव मात्सर्य भाव. माझ्या ठिकाणी आता कुठला मदच नाही, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. मला माझ्या अस्तित्वाची दखल घेतली नाही तरी चालेल, तरी चालेल. परवा मी कुठेतरी एके ठिकाणी वाचलं होतं की आपण बाकी सगळ्या डोळ्याचं, कानाचं, एका संघ स्वयंसेवकाचं, प्रचारकाचं एक क्लिप मी पाहिली होती. त्यात त्यांनी विचारलं की वेगळ्या संदर्भानं आहे, पण मुद्दा आला म्हणून सांगतो फक्त. त्यातला मुद्दा, कीर्तनकारानं कुठलाही आवडलेला मुद्दा कुठलाही पाहिल्यानंतर आवडतं ते सांगावं, एक्सप्रेस करावं, व्यक्त करावं. त्यांना विचारलं की संघ म्हणजे नेमकं काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय, असं त्या कोणीतरी एक चर्चेत त्यांना विचारत आहे. तर त्यात ते प्रचारक असं उत्तर देतात की संघ म्हणजे हृदय. दृष्टांत दिला, संघ म्हणजे हृदय. बाकीच्यांना आपली खूप काळजी घ्यावी, त्याची दखल घ्यावी असं वाटत राहतं, डोळे, कान, हात, पाय, बाकी. पण हृदयाची दखल आपण कधीच घेत नाही, पण ते कार्य सतत करत राहतं. आणि हृदय जर काम करायचं थांबलं तर काय होतं? जसं ते निष्काम पद्धतीनं सतत धडधडत असतं आणि म्हणजे चालू असतं, कार्यरत असतं, इज इक्वल टू RSS, इज इक्वल टू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, असं त्याने सांगितलं होतं. तो दृष्टांत मला आवडला. फक्त आपल्याला इथे एवढ्याच कारणासाठी सांगतो की हृदयासारखं असावं, धडधडणं. त्याची दखल घेवो न घेवो, कोणी त्याची नोंद घेवो न घेवो, पण मला माझं कार्य अखंड करत राहायचं आहे, अखंड अखंड करत राहायचं आहे. अखंड म्हणजे शेवटपर्यंत करत राहायचं आहे. त्याचा अर्थ असा आहे की मात्सर्य भावच कुठला नाही, मदच कुठला नाही. मद केव्हा होईल? मद कशाचा होतो? तो एक स्वतंत्र बोलण्याचा विषय. कोणाला रूपाचा मद होतो, कोणाला शक्तीचा मद होतो, कोणाला ज्ञानाचा मद होतो, कोणाला गाण्याचा मद होतो. घातक मद अवलोकी जीवा, धन बळ गर्वे. धनाचा गर्व, धनाचा गर्व, गायनाचा गर्व. रावण त्याच्यामध्ये गेला. अतिरूपेण वै सीता, अतिरूपेण वै सीता, अतिगर्वेण रावण, अतिदानात बलिर्बद्धो, अति सर्वत्र वर्जयेत. इतका मद होता की अतिरूपेण वै सीता, अतिगर्वेण रावण. रावणाला एवढा गर्व होता, मद होता, तो त्याच्यात गेला. अतिदानात बलिर्बद्धा, माझ्यासारखा दानशूरच कोणी नाही म्हणून बलिराजाचा बळी गेला.
अति सर्वत्र वर्जयेत. मद मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी फक्त शिवस्वरूप आहे. मला मत्सर नाही, मला मद नाही, मला लाभ नाही, मला हानी नाही. गीतेचा 12वा अध्याय किती जणांना येतो? गीतेचा 12वा अध्याय ज्यांना येत असेल त्यांनी पुन्हा एकदा आवृत्ती करा. नसेल येत तर पुन्हा एकदा आवृत्ती करा. लहानपणापासून आपल्याला संस्कार होते 12वा 15वा अध्याय म्हणायचा. तो 12वा अध्याय केवळ म्हणायचा नाहीये. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. माझा कोणीही मित्र नाही, शत्रू मित्र भाव नाही, मला कुठलाही आता लालसा नाही. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. मला आता मान अपमान याच्याही कुठलीही कामना नाही, मला लोभ नाही, मला मद नाही, मला मत्सर नाही. म्हणजे षड विकाराच्या पलीकडे देहात्मभाव टाकून आता आतमध्ये वृत्ती वळले, अंतरात्म्याकडे. आत्म्याचा शोध ओळख करूनी घे आत्म्याची, घे घे हाती वसा माणूस वेडा पिसा. आत्म्याची ओळख करून घेणं, आत्मविचार चिंतन करत राहणं. कोण आहे मी नेमका? हा मत्सर माझ्या ठिकाणी निर्माण होतोय म्हणजे मी चुकतोय ना, माझी दिशा चुकीची आहे ना. मी 1000 वेळा गिरनारला जाऊन मग काय उपयोग होणार आहे? मी 1000 वेळा नरसोबाच्या वाडीची यात्रा केली आणि माझ्या ठिकाणी मत्सर भाव जर निर्माण होत असेल, समोरचा मोठा होत असेल तर होऊ द्या ना मोठा. तो त्याच्या कर्माने मोठा होतोय. मला का त्याच्यावर जळफळाट करायचं काम आहे? त्याचं घर झालं, त्याची गाडी झाली, त्याच्या घरातल्या वस्तू वाढल्या म्हणून मला दुःखी होण्याचं काय कारण आहे? जर माझ्या ठिकाणी मत्सर भाव येत असेल, मद येत असेल, मी कोणीतरी असं मला सारखं वाटत असेल, तर मग मी उपासक म्हणून घ्यायला लायकीचा नव्हे. मी साधक आहे. उपासक हे खूप मोठ्या श्रेणीतले कॅटेगरीतले शब्द आहेत. मी देवाचा भक्त आहे असं म्हणून घ्यायला सुद्धा लायक नव्हे. म्हणून आचार्य 3ऱ्या श्लोकात आपले वेगळ्या पद्धतीने कान उपटायचं काम करतायत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. संतांची भाषा. कोण आहेस मग तू नेमका? तर ते आपल्या सद्गुरूंनाच त्या संवादातनं सांगतायत आणि तुम्हाला मला ते सांगतायत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चित आनंद स्वरूप शिवा हा अहम, शिवा हा अहम, शिवा हा अहम. मी शिवस्वरूप आहे. मी मात्सर्य भावतेच्या पलीकडे गेलोय. समस्थिती झाल्या विना मूर्त रूप ते दिसेना. समस्थिती झाल्या विना मूर्त रूप ते दिसेना. मूर्त रूप ते दिसेना. मूर्त रूप ते दिसेना. एक गंमत सांगतो जाता जाता. आपण नेहमी विषम असतो. मी खुणेवरनं दाखवतोय. आपण असे असतो नेहमी विषम. सम नाहीये, सॅमेट्रिकल नाहीये. आपण सामायिक स्थितीत नाही आहोत. आपलं नेहमी असं असतं. एकतर असं तरी असतं, नाहीतर असं तरी असतं, वर खाली. राईट. पण देवाची स्थिती अशी असते की तो समस्थितीत असतो. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. पांडुरंगाचं वर्णन करताना असं केलं. जघन निहित पाणिम मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रं. सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. समचरण सरोजम. भगवंतांचे चरण सम आहेत. तुम्ही नरसोबाच्या वाडीला या. महाराजांच्या आमच्या पादुका दत्तगुरूंच्या नृसिंह सरस्वतींच्या सम आहेत. अशा वर खाली आहेत का? पुढे मागे आहेत का? समचरण सरोजम. तुम्ही गिरनारला जा, पादुका सम आहेत. गाणगापूरला जा, औदुंबरला जा, भगवंतांच्या चरणाची स्थिती सम आहे. पांडुरंग परमात्मा समस्थितीत उभा आहे. आम्ही त्याच्या चरणाचा आश्रय का करायचा? आमचे गुरुजी सांगायचे, कराडकर बुवा सांगायचे, म्हणजे शंकराचार्य स्वामी महाराज सांगायचे,
आम्ही विषम आहोत, आमच्या चित्तात सतत विषम भाव आहेत. आत्ता खुश, आत्ता नाराज, आत्ता आनंद, आत्ता दुःख, आत्ता द्वेष, आत्ता मत्सर, आत्ता कौतुक, उद्या मत्सर. सतत विषम स्थिती आमची. आम्ही विषम स्थितीतले आहोत. मग समस्थितीत जो आहे ना, त्याचा आश्रय सतत केल्याने आमच्या बुद्धीमध्ये समत्व बुद्धी येईल. म्हणून समचरण आहेत, तिथं जायचंय नमस्काराला. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक का ठेवायचंय? समस्थिती येऊ दे बाबा तुझ्यासारखे आमच्या ठिकाणी. दत्त महाराजांचा आश्रय का करायचा? त्या वाऱ्या का करायच्या? नरसोबावाडी किंवा गिरनार किंवा कुठेही का आश्रय करायचा? ती समस्थिती आमच्याकडे येऊ दे, समानता आमच्याकडे येऊ दे, शत्रुमित्र भाव समानता आमच्याकडे येऊ दे. कुठलीही स्थिती, लाभा लाभो जया जयऊ, लाभ येऊ दे, अलाभ होऊ दे, जय होऊ दे, पराजय होऊ दे, माझ्या मनासारखं होऊ दे, माझ्या मनाविरुद्ध होऊ दे. एकच ठेका ठेवावा, देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरून एकी. माझ्या मनासारखं घडलं नाही म्हणजे मी परमार्थ टाकून देईन, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. जे देव देव ठेवील तैसे राहावे, देवाच्या इच्छेने वर्तावे, कृपाळू मग देवे सहज भावे. तो सहज होतो मग आपल्याला जेव्हा आपण देवाच्या इच्छेनं जगायची सवय लावून घेतो. म्हणून स्वच्छ शब्दामध्ये महाराज 3ऱ्या श्लोकात तुम्हाला मला बोध करतात की न मे द्वेष रागौ, न मे लोभ मोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्य भावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः. 3ऱ्या ओळीत तर स्वच्छ वर्णन करून ठेवतात की मी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थासाठी धडपडणं सगळी ते सुद्धा मी नाहीये. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः. अरे मग तू आहेस कोण? तेच तर उत्तर आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शिवस्वरूप मी आहे. धर्म मी नाही, अर्थ मी नाही, काम मी नाही आणि मोक्ष मोक्ष म्हणतात ज्याच्यासाठी धडपड, ती सुद्धा मी नाही. त्याच्या पलीकडे मी आहे ना. तिथं तरी मी कुठं अडकलोय? आणि मग जे पुढचं चिंतन येतं त्या चिंतनामध्ये फार सुंदर वर्णन करून ठेवलं. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदाः न यज्ञाः. मी वेद नाही, मी यज्ञ नाही. अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हा खूप बोलण्यासारखा विषय आहे. उद्या त्याच्यावरती बोलूया, उद्या त्याच्यावरती चिंतन पाहूया. न पुण्यम न पापम, मी न पुण्य स्वरूप आहे. मी आता पुण्य पुण्य म्हणतात तेही मी साठवलेला, तेही मी नाही. पाप पाप म्हणतात तो पापी, तेही मी नाही. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. मला सुख सुख होतं तो जीवात्मा सुद्धा मी नाही आणि दुःखी होतो असं म्हणून छाती बडवून घेणारा जीवात्मा सुद्धा मी नाही. न पुण्य न पाप, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थः. मी न मंत्र, अर्थ कळल्यावर काय? न मंत्रो न तीर्थः न वेदाः न यज्ञाः. मग कोण आहे? अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. ही त्रिपुटी काय प्रकरण आहे? भोक्ता भोज्य भोजन. त्याच्यावरती पण उद्या चिंतन बघू. पुण्य पापाचा विचार उद्या बघू आणि सुखदुःखाचा विचार नेमका काय तो पण उद्या बघू. हे जे सगळी द्वंद्वात्मक गोष्टी आणि न न न, हे मी नाहीये, हे मी नाहीये, हे मी नाहीये. तन न तन न तन न तन म्हणजे ते मी नाहीये. तन न तन न, ते मी नाहीये, ते मी नाहीये. अरे ते मी नाहीये, मग मी आहे कोण? हे मी नाहीये म्हणता म्हणता जे शेष शिल्लक राहतं ते मी आहे. या वाक्याचा आता मी काय बोललो याचा विचार अख्खी रात्रभर करा, उद्या चिंतन करा.
हे मी नाहीये असं म्हणता म्हणता जे शेष शिल्लक राहतं ते मी आहे. पुन्हा विचार करा निवांतपणे. आज इथेच थांबूया. सांगायचा उद्देश इतकाच की कुठल्याही गोष्टीबद्दल राग द्वेष मत्सर न ठेवता आहे हे इथंच ठेवून कर्मानुगो गच्छति जीव एकहा या न्यायाने पुढे जायचंय. म्हणून सोबत देते त्याच्यासाठी, इथे मिळेते इथे राहते, पुण्य कर्मते सोबत देते त्याच्यासाठी. कर काही साधना आहे तो वेळ आता कुठंही वाया न घालवता. ज्या देवाला भजत असाल, ज्या गुरु परंपरेला मानत असाल, ज्या आध्यात्मिक शक्तीला मानत असाल तिथं एकरूप व्हा. आणि आतमध्ये तेच चैतन्य आहे. सहा अहम सहा याच निरंतर चिंतन करत, आत्मविचार चिंतन करत करत आत्मोपासना झाली पाहिजे असा एक शुद्ध भाव आजच्या दिवशी व्यक्त करतो. आणि दत्त महाराजांच्या कृपेने माझ्या ठिकाणी, आपल्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या ठिकाणी तो दृढ होवो अशी प्रार्थना करतो. पुण्य पाप द्वेष मत्सर या सगळ्याचा नेमका मतितार्थ काय आहे उद्याच्या निरूपणात पाहू. आज इथेच थांबू. झालेली सेवा दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करून इथंच वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभं करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं. दत्त नामैव 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 मम जीवनं. कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. धन्यवाद.